नाशिक पाठोपाठ आता धुळे जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी बिबट्याच्या घटना पाहायला मिळतात. साक्री तालुक्यानंतर काही दिवसापूर्वी धुळे शहरामध्ये असलेला SRPFच्या कॅम्पमध्ये देखील भर वस्तीच बिबट्या आढळला होता. या ठिकाणी देखील वन विभाग अभिज्ञ असल्याचं चित्र समोर आलं होतं. आता शिंदखेडा तालुक्यातील काही गावांमध्ये बिबट्याचा हा जो काही प्रकार हा समोर येत आहे आणि या मागणीसाठी बिबट्याचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी वन विभागाकडे अनेक वेळेस तकादा लावण्यात आलेला होता. परंतु वन विभागाने या गोष्टीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं नसल्यामुळे आज या गावातील या परिसरातील गावातील नागरिकांनी आज मुंबई आग्रा महामार्ग हा रास्ता रोको केलेला आहे. किमान या रास्ता रोको नंतर तरी वन विभाग असेल किंवा प्रशासन असेल जागेल का, नेमकं काय आंदोलनाचं स्वरूप होतं, का आंदोलन करावं लागलं, आपण त्यांच्याकडनं जाणार आहोत. सर, काय गरज पडली तुम्हाला आंदोलन करण्याची? आमच्या शिंदखेडा तालुक्यात तापी किनाऱ्यावरची वडली विकपेल हुंबर्डे कमखेडे वर्षी दबाशी तावखेडा सुकवत सुलवाडे टेंबलाय निरगुडी या गावांमध्ये बिबट्याने प्रचंड प्रमाणात हौदोस घातलेला आहे आणि याचा बंदोबस्त व्हावा याच्यासाठी अनेक वेळेला तोंडी लेखी स्वरूपाचे अनेक तक्रारी वन विभागाला केल्यानंतर देखील वन विभाग झोपेचं सोंग घेतलेलं आहे. कुठल्याही प्रकारची कारवाई वन विभाग करत नाही आणि अशा वातावरणामध्ये शेतीची कामं करणं हे खूप कठीण झालेलं आहे. आमची एकच मागणी आहे की बिबट्याला जेरबंद करावा, त्याला सुरक्षित ठिकाणी पाठवावं. दुसरी मागणी आमची अशी आहे की दिवसा शेतकरी शेतात जायला घाबरतो आणि अशा वातावरणात वीज वितरण महामंडळाने कृपया करून आम्हाला दिवसा शेती पंपाची लाईट द्यावी, कारण दिवसा आमची शेतीची कामं होतील, शेतीला पाणी दिलं जाईल. ज्या वेळेला दिवसा शेतकरी शेतात जायला घाबरतो, आमची वेचणीची, कपाशीची, त्याच्यानंतर मक्याची, त्याच्यानंतर ऊसाची अनेक अशी कामं प्रलंबित आहेत. ऊसाचे तर मजूर कारखान्यावर पळून गेले. इतकी दहशत असताना काल वन विभागाला थोडीफार जाग आली, एक त्या ठिकाणी एक पिंजरा त्यांनी आणला, परंतु वनमंत्री सांगतात की आम्ही 1 कोटी शेळ्या त्या ठिकाणी सोडू. पण लाजीरवाणी गोष्ट एक आहे की काल जो त्या ठिकाणी आम्ही पिंजरा बसवला त्याच्यामध्ये जो बोकड आणला तो आम्ही गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून तो बोकड विकत आणून त्या वनमंत्र्यांना आम्ही विनंती करतो की 1 कोटी बकऱ्या सोडण्यापेक्षा किमान त्या पिंजऱ्यामध्ये जो एक बोकड लागतो तो बोकड घेण्याचे तरी पैसे वन विभागाला द्यावे, ही विनंती देखील या ठिकाणी मी वनमंत्र्यांना करतो. निश्चितच उपाययोजना केल्या जात असतात, परंतु एकंदरीतच पाहायला गेलं तर वन विभाग जी असेल हे ती त्रोटक पद्धतीने या उपाययोजना करत असल्याचा आरोप यावेळी शिंदखेडा तालुक्यातील या नागरिकांनी केलेला आहे. किमान आता या सगळ्या गोष्टीनंतर वन विभाग जागी होऊन या शेतकऱ्यांना न्याय मिळतं का ते पाहणं महत्वाचं आहे. रात्रीची वीज खंडित करून दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळेल ही देखील माफक अपेक्षा यावेळेस व्यक्त करण्यात आली. कॅमेरा पर्सन ईश्वरचा विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.